नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या नवीन टर्मविषयी डिस्कस करणार आहोत। यापूर्वीचे जे काही 2-3 व्हिडिओज होते त्या 2-3 व्हिडिओजमध्ये आपण सुरुवात केली होती चॅप्टरच्या इंट्रोडक्शनपासून। चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड। फ्लुइड म्हणजे काय ते आपण डिस्कस केलं। असे पदार्थ की जे फ्लो होऊ शकतात त्या पदार्थांना कंबाइनली आपण फ्लुइड असं म्हटलं। द सबस्टन्स विच कॅन बी फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लुइड। इन दॅट gases and liquids are included because both the types of substances, both the types of matters can be flow. Gases can be flow, liquids can be flow, hence combined they both are called as termed as fluids. Okay, दोघंही काय होऊ शकतात? फ्लो होऊ शकतात। त्या दोघांनाही आपण फ्लुइड असं म्हटलो आणि त्या फ्लुइडच्या महत्त्वाच्या मेकॅनिकल प्रॉपर्टी विषयी आपण डिस्कस केलो की जी प्रॉपर्टी होती सरफेस टेन्शन। त्या सरफेस टेन्शनची डेफिनेशन लास्ट लेक्चरला आपण बघितली। त्याच्यानंतर त्या सरफेस टेन्शनचं SI युनिट, सरफेस टेन्शनचा जो काही फॉर्म्युला आहे बाय द डेफिनेशन T इज इक्वल टू F/L वेर F इज द टेंजेन्शियल फोर्स ॲक्टिंग ऑन द इमॅजिनरी लाईन अँड L इज द लेंथ ऑफ लाईन। बाय युजिंग दॅट फॉर्म्युला T इज इक्वल टू F/L वी डिराइव द unit for the surface tension which is Newton per meter, and by using that unit we obtain the dimensions of surface tension. Then we discuss the relation. We discuss about the relation between surface tension and surface energy. What is surface energy? आठवतंय का तुम्हाला? लास्ट व्हिडिओमध्ये सरफेस एनर्जी विषयी आपण डिस्कस केलेलं होतंय का काही रिमाइंड? नसेल तर रिसेंट व्हिडिओ पुन्हा जाऊन चॅनलवरती तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आता काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आलं की आपण लाईव्ह क्लासेस घ्यायला, बट विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण खेडे भागात राहतोय, सर्वांकडे स्मार्टफोन अवेलेबल असतीलच असं काही नाहीये। ज्यांच्याकडे असतील त्यांचे ते स्मार्टफोन्स कदाचित वडिलांकडे असतील, भावाकडे असतील, बहिणीकडे असतील, ते प्रत्येक वेळी तुमच्या जवळ असतीलच असं नाही। काहींच्या बाबतीत ते असेल त्यांच्याकडे स्वतःचे स्मार्टफोन आहेत, त्यांना ते त्याविषयी काही प्रॉब्लेम येणार नाही ज्यावेळेस आपण ऑनलाईन लेक्चर्स डायरेक्ट लाईव्ह लेक्चर्स स्टार्ट करू त्यावेळेस। बट ज्यांच्याकडे ते ऑनलाईन, ज्यांच्याकडे ते स्मार्टफोन अवेलेबल नसतात 24/7 त्यांच्यासाठी तो प्रॉब्लेम येतो। त्यासाठी आपण डायरेक्ट ऑनलाईन सेशन न घेता अशा प्रकारे व्हिडिओज शूट आउट करतो आणि ते व्हिडिओज प्रत्येक टीचरच्या चॅनलवरती अपलोड करत असतो। आता याचा फायदा ऑनलाईन क्लासेसपेक्षा चांगला आहे कसा, तर त्याविषयी थोडक्यात डिस्कस करू। सपोज कन्सिडर करा तुम्ही एखादी ऑनलाईन मीटिंग अटेंड करताय। सपोज मीच आहे, तुमचं फिजिक्सचं ऑनलाईन लेक्चर्स चालू आहे। ते लेक्चर चालू असताना काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला, मी जे काही ब्लॅकबोर्डवरती एक्सप्लेन करतोय ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेलच असं नाही। ब्लरिंग इफेक्ट वगैरे ते तुम्हाला ड्यू टू द लॅक ऑफ नेटवर्क ते तुम्ही ऑब्झर्व करू शकता, बरोबर? त्यातली त्यात आता हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही, 3दा किंवा वर्षभरात कधीही तुमच्यासाठी अवेलेबल असेल। हा व्हिडिओ तुम्ही वर्षभरात कधीही बघू शकता। ओके, त्यामुळे तुम्ही जास्त डायरेक्ट ऑनलाईन लेक्चरवरती फोकस न करता जे काही व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल होत आहे, जे काही टीचर तुम्हाला व्हिडिओ शूट आउट करून रेकॉर्ड करून त्यांच्या चॅनलवरती अपलोड करत आहेत ते व्हिडिओज बघणं जास्त सोयीस्कर असेल। ओके, आणि जर तुमच्या काही शंका वगैरे असतीलच तर त्या शंकांचं निरसन करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आहोतच। तुमच्याकडे आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, ते कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही डायल करून आमच्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता। जर त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कुठली काही एखादी कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थितपणे कळालेली नसेल किंवा काही तुमच्या शंका वगैरे असतील तर त्या तुम्ही त्या डायरेक्ट कॉलवरती विचारून घेऊ शकता। ओके, आता आपण बघतोय
सरफेस टेन्शन. त्या सरफेस टेन्शन मेकॅनिकल प्रॉपर्टीजचा स्टडी करत असताना आपण त्याची डेफिनेशन बघितली आहे, त्याच्यासाठी मॅथमॅटिकल फॉर्म्युला बघितला आहे, त्याचं याचा युनिट बघितलं आहे, डायमेन्शन्स बघितले, नंतर सरफेस एनर्जी बघितली आहे. त्या सरफेस एनर्जीचं सरफेस टेन्शन बरोबर काय रिलेशन होतं ते रिलेशनही एकदम सिम्पल रिलेशन आपण डिराईव्ह केलं आहे. आणि ते रिलेशन डिराईव्ह केल्यानंतर सरफेस टेन्शनची आणखी एक नवीन डेफिनेशन आपल्याला मिळाली. ती डेफिनेशन होती सरफेस एनर्जी पर युनिट एरिया म्हणजे सरफेस टेन्शन. ओके, आपल्याला रिलेशन मिळालं टी इज इक्वल टू सरफेस एनर्जी अपॉन सरफेस एरिया और इन्क्रीज इन एरिया. ओके, त्याच्यावरून ती डेफिनेशन सरफेस टेन्शनची आपण सांगू शकतो. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आता जो काय आपण डिस्कस करणार आहोत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघण्यापूर्वी थोडं लिक्विड विषयी डिस्कस करूया, जे लिक्विड तुम्ही जनरली डेली लाईफमध्ये ऑब्झर्व करता. आता 3 प्रकारच्या लिक्विडचा आपण विचार करणार आहोत. लिक्विडचा फर्स्ट टाईप आहे लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड. असं लिक्विड की जे सॉलिडला पूर्णपणे वेट करतं, पूर्णपणे ओलं करतं, त्या लिक्विडला लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स सॉलिड असं आपण म्हणणार आहोत. हा झाला फर्स्ट टाईप लिक्विडचा. यानंतर सेकंड टाईप आहे लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड. असं लिक्विड की जे सॉलिडला काही प्रमाणात ओलं करतं, काही प्रमाणात वेट करतं, लाईक केरोसिन. केरोसिनचा जर तुम्ही विचार केला, केरोसिन असेल जर एखाद्या सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर ते केरोसिन त्या सॉलिडला पूर्णपणे वेट करत नाही. हा झाला सेकंड टाईप लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड. आणि थर्ड टाईप आहे लिक्विड विच डज नॉट वेट्स द सॉलिड. असं लिक्विड की जे सॉलिडला ओलच करत नाही, लाईक मर्क्युरी. मर्क्युरी जर कोणी बघितलेली असेल, नाही वाटत तुमच्यापैकी जवळपास 70 ते 75% व्यक्तींनी मर्क्युरी हँडल केली असेल किंवा बघितलेली असेल. आणि ते हँडल करण्याचा प्रयत्नही करू नका की आपल्या बॉडीसाठी हजारडस आहे, त्याच्याने कॅन्सरसारखा आजार उद्भवू शकतो. बट ज्यांनी कोणी ती मर्क्युरी बघितलेली असेल त्यांना तो एक्सपिरियन्स असेल. जर नसेल बघितली तर सिम्पली गुगलला जाऊन मर्क्युरीचे व्हिडिओज तुम्ही सर्च करू शकता. त्यामुळे तुम्ही असं ऑब्झर्व कराल की मर्क्युरी सॉलिडला वेट करत नाही. सिम्पल थर्मामीटर तुम्ही लॅबमध्ये यूज करता, तो थर्मामीटर जर बाय चान्स फुटलाच तर त्या थर्मामीटरमधून बाहेर पडणारा जो काय असा चिकट पदार्थ असतो त्याला तुम्ही मर्क्युरी असं म्हणणार आहात. त्या मर्क्युरीला असं हातावर घेतल्यानंतर ती मर्क्युरी हाताला चिपकत नाही. हा थर्ड टाईप आहे लिक्विडचा, लिक्विड विच डज नॉट वेट्स द सॉलिड लाईक मर्क्युरी. 3 प्रकारचे लिक्विड. फर्स्ट आहे लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड लाईक वॉटर. वॉटरचा जर विचार केला तर वॉटर सॉलिडला पूर्णपणे ओलं करते, तो फर्स्ट टाईप झाला. सेकंड टाईप आहे लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड. असं लिक्विड की जे सॉलिडला पार्शियली ओलं करतं, लाईक अ केरोसिन. आणि थर्ड टाईप लिक्विड विच डज नॉट वेट्स द सॉलिड, ते आहे मर्क्युरी. 3 एक्झाम्पल्स: वॉटर कम्प्लिटली वेट्स द सॉलिड, केरोसिन partially weights the solid, and third one mercury does not weight the solid. ओके, या 3 टाईपच्या लिक्विड विषयी आपण डिस्कस करणार आहोत. कळतंय? 3ही टाईपचे लिक्विड जर तुम्ही एका बिकरमध्ये घेतले तर 3ही टाईपच्या लिक्विडचे जे काही मेनिस्कस असतील, जे फ्री सरफेसेस असतील, सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेला तो सरफेस, त्याला फ्री सरफेस आपण म्हणणार. त्या फ्री सरफेसचे जे काही शेप्स असतात ते शेप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जर पहिल्या टाईपचं लिक्विड तुम्ही कन्सिडर केलं लाईक वॉटर विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड, तर त्या टाईपच्या लिक्विडमध्ये प्लेन सरफेस आपण जनरली ऑब्झर्व करतो. प्लेन सरफेस असतो. सपोज बिकरमध्ये अशा प्रकारे वॉटर तुम्ही घेतलं तर त्या वॉटरचा जो काही सरफेस आहे तो अशा प्रकारे प्लेन असणार आहे. आता डायग्राममध्ये हा कॉन्केव्ह सरफेस दिसतोय, वरच्या साईडला फ्री सरफेस आहे, कॉन्केव्ह सरफेस दिसतोय. बट वॉटरच्या बाबतीत तो जो काही फ्री सरफेस आहे तो फ्री सरफेस कॉन्केव्ह नसून तो प्लेन असणार आहे. त्यानंतर सेकंड टाईपचं जर लिक्विड कन्सिडर केलं विच पार्शियली वेट्स द सॉलिड लाईक अ केरोसिन, तर त्या केरोसिनच्या बाबतीत जो काही फ्री सरफेस आपण त्या लिक्विडचा ऑब्झर्व करणार आहोत तो अशा प्रकारची कॉन्केव्ह सरफेस असणार आहे. फ्री सरफेस वरतून बघायचं, खालून जर बघितलं तर कॉन्व्हेक्स दिसणार आहे, बट तो फ्री सरफेस नाही, फ्री सरफेस वरचा असतो.
इन कॉन्टॅक्ट विथ एअर, असा सरफेस की जो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तो सरफेस फ्री सरफेस असणार. आणि केरोसिनच्या बाबतीत तो फ्री सरफेस कॉन्केव्ह आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतोय. आणि मर्क्युरीचं जर एक्झाम्पल कन्सिडर करा, बिकरमध्ये जर मर्क्युरी घेतली तर त्या मर्क्युरीच्या बाबतीत अशा प्रकारे कॉन्केव्ह सरफेस न मिळता कॉन्व्हेक्स सरफेस आपण ऑब्झर्व करू शकतो. आता याच्या मागचं रिझन काय आहे, का तो सरफेस कॉन्केव्ह असतो, प्लेन असतो, कॉन्व्हेक्स असतो, त्या रिझन विषयी आपण डिस्कस करणार आहोत. बट त्यापूर्वी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय ते आपण बघूया. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची जी काही डेफिनेशन आहे ती डेफिनेशन वरती ब्लॅकबोर्डवरती मी लिहिलेली आहे. हा सिंपल एक अँगल असणार आहे. काय असणार आहे? अँगल. बट कोणत्या दोन लाईन मधला अँगल आहे किंवा कोणता अँगल आहे ते बघूया. डेफिनेशन दिसते, द अँगल बिटवीन tangent drawn to the free surface of liquid and angle between tangent drawn to the free surface of liquid and the surface of solid. कोणत्या दोन लाईन मधला अँगल आहे? लिक्विडच्या फ्री सरफेसला टँजेंट ड्रॉ करायची आहे आणि जो काही सॉलिडचा सरफेस आहे या दोन लाईन मधला जो काही अँगल असणार आहे ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला, त्या अँगलला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणणार आहोत. बट तो अँगल इनसाइड द लिक्विड मेजर केला गेला पाहिजे. कळतंय का? डेफिनेशन एकदा दोनदा वाचा तुम्ही. द अँगल बिटवीन टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड द सरफेस ऑफ सॉलिड ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल कुठं आहे? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला. ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मेजर्ड इनसाइड द लिक्विड इज कॉल्ड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. फ्री सरफेस ऑफ लिक्विडला जर टँजेंट ड्रॉ केली आणि जो काही सॉलिडचा सरफेस आहे या दोघांमधला ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला जो काही अँगल होणार आहे त्या अँगलला आपण म्हणणार आहोत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बट तो अँगल इनसाइड द लिक्विड मेजर केला गेला पाहिजे. आता डेफिनेशन समजून घेण्यासाठी आपल्या समोर एक डायग्राम आहे सेकंड टाईपच्या लिक्विडची की जे लिक्विड पार्शियली वेट करतं सॉलिडला. ओके, ती डायग्राम मी दाखवली. सरफेस कॉन्केव्ह असणार आहे जसं मी पहिले सांगितलेलं आहे. एक्झाम्पल आहे केरोसिन. केरोसिनचं एक्झाम्पल आपण घेतो. ओके, बिकर मध्ये केरोसिन फिलअप केलंय तर बिकर तुमच्या समोर आहे. आता हा जो काही पॉइंट आहे हा पॉइंट असणार पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट की ज्या पॉइंटला लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. तसं पाहिलं तर या पूर्ण सरफेस मध्ये लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. बट याच पॉइंटला आपण पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणणार आहोत की जिथं तीन इंटरफेस आपल्याला बघायला मिळते. तीन प्रकारचे मॅटर आहेत, सॉलिड, लिक्विड आणि एअर. याला आपण म्हणणार पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि ह्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टलाच तुम्ही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मेजर करू शकता, ऑब्झर्व करू शकता. कोणत्या दोन गोष्टीमधला अँगल आहे? टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. लिक्विडच्या फ्री सरफेसला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टलाच टँजेंट ड्रॉ करायची. मग हा फ्री सरफेस आहे. ओके, हा फ्री सरफेस आहे. या फ्री सरफेसला मी टँजेंट ड्रॉ करणार आहे. टँजेंट करतील अशा प्रकारे मी टँजेंट ड्रॉ केली. अशी लाईन की जी फक्त टच करून जाते सरफेसला त्याला मी म्हणणार टँजेंट ड्रॉ केली. दुसरी गोष्ट काय आहे? सरफेस ऑफ सॉलिड. आता सॉलिडचा सरफेस हाही मिळतोय, बरोबर आहे. हाही सरफेस ऑफ सॉलिड असणार आणि वरतीही सरफेस ऑफ सॉलिड असणार. बट अँगल कुठला घ्यायचा आहे? मेजर्ड इनसाइड द लिक्विड. लिक्विडच्या आतमधून तो अँगल आपल्याला मेजर करायचा आहे. म्हणजे हा खालचा सॉलिड सरफेस आपल्याला कन्सिडर करावा लागेल. आणि या दोघांमधला जो काही अँगल असणार आहे त्या अँगलला आपण म्हणणार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. यामध्ये ही काय आहे? टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टलाच टँजेंट ड्रॉ करायची आहे. त्यानंतर हा आहे सरफेस ऑफ सॉलिड. सॉलिड सरफेस म्हणतोय मी. सॉलिड सरफेस. या दोघांमधला अँगल आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बट जो इनसाइड द लिक्विड मेजर केला गेला पाहिजे. कळलंय का? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय डेफिनेशन आहे?
angle between tangent drawn to the free surface of liquid and the surface of solid at the point of contact measured inside the liquid is called angle of contact. त्याला आपण म्हणणार आहोत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल युनिट डिग्री असणार, युनिट डिग्री असणार अँगल म्हटल्यानंतर. तसं रेडियन पण तुम्ही कन्सिडर करू शकता, बट डिग्रीमध्ये आपण विचार करणार आहोत सध्या तरी. खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे रिलेटेड टू द सरफेस टेन्शन. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डेफिनेशन कळली. पुन्हा एकदा डेफिनेशन ब्लॅकबोर्डवरची मी वाचतोय. द अँगल बिटवीन tangent drawn to the free surface of liquid and the surface of solid at the point of contact measured inside the liquid is called angle of contact. आता आपण 3 प्रकारचे लिक्विड विषयी डिस्कस केलं होतं. ओके, त्यामध्ये त्या 3 प्रकारच्या लिक्विडसाठी 3 वेगवेगळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण ऑब्झर्व करू शकतो. त्यापैकी पहिला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ऑब्ट्यूस दॅट मीन्स अँगल मस्ट बी ग्रेटर दॅन 90 डिग्री. अँगल जर 90 डिग्री पेक्षा ग्रेटर असेल तर त्या अँगलला आपण म्हणणार ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अशा लिक्विडमध्ये ऑब्झर्व केला जातो की जे लिक्विड सॉलिडला वेट करत नाही. समोर लिहित लिक्विड which does not weight the solid. weight the solid. असं लिक्विड की जे सॉलिडला वेट करत नाही. त्या लिक्विडच्या बाबतीत आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री पेक्षा ग्रेटर मिळतोय आणि त्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे आपला ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणता असणार आहे? ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि त्या लिक्विडच्या केसमध्ये जो काही लिक्विडचा मिनिस्कस आहे, फ्री सरफेस आहे, फ्री सरफेस मिनिस्कस, त्या फ्री सरफेसचा जो काही शेप आहे तो शेप आपल्याला कॉन्व्हेक्स ऑब्झर्व करायला मिळेल. कसा शेप असतो सरफेसचा? मिनिस्कसचा कॉन्व्हेक्स शेप असतो. मग तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मी दाखवतोय. ही ती पहिली डायग्राम. हा आहे कॉन्व्हेक्स शेपचा मिनिस्कस और फ्री सरफेस. बीकरमध्ये ऑब्विसली असणारे मर्क्युरी, असं लिक्विड की जे सॉलिडला वेट करत नाही. इथे जर तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघायचा असेल तर इकडे मी ड्रॉ केलाय टँजेंट टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. लिक्विडच्या फ्री सरफेसला ड्रॉ केलेला टँजेंट असणार आहे आणि हा असेल सॉलिड सरफेस मेजर्ड इनसाइड द लिक्विड. हा असेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा. आणि हा जो काही थिटा आहे हा थिटा 90 डिग्री पेक्षा ग्रेटर आहे इन केस ऑफ मर्क्युरी विच डज नॉट वेट द सॉलिड. शेप कसा आहे फ्री सरफेसचा मिनिस्कसचा? कॉन्व्हेक्स शेप आहे. दिसतोय? कॉन्व्हेक्स शेप तुम्ही ऑब्झर्व करू शकता. आता सेकंड आहे ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ॲक्यूट मीन्स थिटा इज लेस दॅन 90 डिग्री. 90 डिग्री पेक्षा कमी थिटा पाहिजे. ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर यासाठी जे काही लिक्विड लागतं ते लिक्विड असणार आहे लिक्विड विच पार्शली वेट्स द सॉलिड. लिक्विड विच पार्शली वेट्स द सॉलिड. असं लिक्विड की जे सॉलिडला पार्शली वेट करतं, पूर्णपणे ओलं करत नाही. लाईक अ केरोसिन. कोणतं लिक्विड असणार आहे? केरोसिन. केरोसिनच्या बाबतीत बीकरमध्ये जर केरोसिन घेतलं आणि त्याचा जर तुम्ही मिनिस्कस बघितला, फ्री सरफेस बघितला, तर त्या फ्री सरफेसचा जो काही शेप आहे तो शेप आपल्याला अशा प्रकारे ऑब्झर्व करायला मिळेल. बीकर आहे, ड्रॉइंग थोडी कच्ची असल्यामुळे कदाचित
बीकरचा शेप चेंज झालेला असेल, बट तुम्ही समजदार आहात, समजून घेऊ शकता. अशा प्रकारे बीकर मध्ये केरोसिन घेतलंय. हा जो काही सरफेस दिसतोय, सरफेसचा शेप कसा असतो, कॉन्व्हेक्स वरती होता, आता मिळणार कॉन्केव शेप. कशाचा आहे, मिनिस्कसचा. फ्री सरफेसचा शेप आहे कॉन्केव. कळतंय. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ह्या केसमध्ये टँजेंट, सॉलिड सरफेस मेजर्ड इनसाइड द लिक्विड, थीटा. थीटा इज लेस दॅन 90 डिग्री. दॅट मीन्स ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. कुठं तुम्ही ऑब्झर्व करू शकता, इन केस ऑफ लिक्विड विच पार्शियली वेट्स द solid, in that case angle of contact is acute angle, that is theta is less than 90 degree and the shape of the meniscus or free surface is concave. कळतंय. थर्ड केस, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं असणार आहे, झिरो असणार. इन केस ऑफ लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झिरो असतं म्हणजे काय, बीकर आहे, बीकर मध्ये मी अशा प्रकारे वॉटर फिलअप केलं. वॉटर प्लेन सरफेस आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतोय. लक्ष द्या, थोडं कन्फ्युजिंग आहे. प्लेन सरफेस ऑब्झर्व करायला मिळतोय. आता ह्या सरफेसला जर आपण टँजेंट ड्रॉ केला तर तो अशा प्रकारचा टँजेंट आपल्याला मिळणार, बरोबर. टँजेंट टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, टँजेंट ड्रॉ केला येईल. आणि सॉलिड सरफेस या दोघांमधला अँगल किती मिळतोय, 90 डिग्री. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ह्या केसमध्ये 90 डिग्री असायला पाहिजे, बरोबर. बट मी काय म्हटलंय, झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठं ऑब्झर्व केला जातो, इन केस ऑफ लिक्विड विच कम्प्लिटली वेट द सॉलिड लाईक वॉटर. इफ यू गेट वॉटर इनसाइड द बीकर then we observe the plane surface, that means angle of contact is 90 degree. But why I am saying 0 degree or 0 angle of contact? The reason behind that, हा जो काही सरफेस आहे फ्री सरफेस, हा फ्री सरफेस वॉटरच्या केसमध्ये प्लेन नसून हा सरफेस अशा प्रकारे असणार. डायग्राम थोडी मोठी ड्रॉ करतोय मी. वॉटरच्या बाबतीत तो सरफेस अशा प्रकारे असतो. दिसतंय का, हे वॉटर आहे पूर्णपणे इथपर्यंत वरती. आणि ह्या केसमध्ये हा जो काही सॉलिड सरफेस आहे आणि ह्या फ्री सरफेसला ड्रॉ केलेला जो काही टँजेंट आहे, ह्या दोघांमधला जो काही अँगल असणार आहे थीटा, हा नियरली इक्वल्स टू 0 डिग्री असणार आहे. त्यामुळे वॉटरच्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू 0 असते आणि सरफेस आपल्याला प्लेन ऑब्झर्व करायला मिळतं. प्लेन सरफेस म्हटल्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू 0 डिग्री असणार आहे का, नाही ना. टँजेंट आणि सॉलिड सरफेस मधला अँगल 90 डिग्री येतोय, मग अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू 90 डिग्री असायला पाहिजे. बट तसं होत नाही इन केस ऑफ वॉटर और लिक्विड विच कम्प्लिटली वेट द सॉलिड. त्या पूर्ण लिक्विडच्या बाबतीत असं होत नाही. तो सरफेस एक्झॅक्टली प्लेन नसून अशा प्रकारे वरती उचललेला असतो नियर द सॉलिड सरफेस. त्याच्यामुळे होतंय काय, टँजेंट आणि सॉलिड सरफेस या दोघांमधला अँगल नियरली इक्वल्स टू 0 डिग्री असतो. एक्झॅक्टली 0 डिग्री कधी नसणार, नियरली इक्वल्स टू 0 डिग्री असणार आहे. आणि म्हणून त्याला आपण म्हटलंय 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इन केस ऑफ लिक्विड विच कम्प्लिटली वेट द सॉलिड, द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0 degree or nearly 0 degree, and in that case shape of the meniscus or free surface is plane. कळतंय का, झालाय पूर्ण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, संपलाय पॉइंट. काय बघितलं, अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन बघितली. अँगल बिटवीन
Tangent drawn to the free surface of liquid and the surface of solid at the point of contact measured inside the liquid is called angle of contact. बरोबर आहे. टँजंट आणि सॉलिड सरफेस मधला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला असलेला अँगल त्याला आपण म्हणणार अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. एक्सप्लेन हे व्यवस्थित केले. तुम्ही फक्त व्हिडिओ एकदा दोनदा बघा. तुमच्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ही जी काही कन्सेप्ट आहे ही पूर्णपणे लक्षात येईल. तरीही काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही माझ्या पर्सनल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मला तुमचं कन्फ्युजन दूर करण्याचा चान्स देऊ शकता. कळते. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे 3 वेगवेगळ्या प्रकारचे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण ऑब्झर्व करू शकतो. पहिला आहे ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कुठं ऑब्झर्व करताय? इन केस ऑफ लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड. असं लिक्विड की जे सॉलिडला वेट करत नाही, लाईक अ मर्क्युरी. त्या मर्क्युरीच्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतो? ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. दॅट मीन्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. आणि त्या केसच्या लिक्विडच्या बाबतीत जो काही फ्री सरफेस आहे त्या फ्री सरफेसचा जो काही शेप असणार आहे तो शेप कॉन्व्हेक्स तुम्ही ऑब्झर्व करू शकता. त्यानंतर जर सेकंड टाईपचं लिक्विड कन्सिडर केलं, लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड, तर त्या लिक्विडच्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपला ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. दॅट मीन्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज लेस दॅन 90 डिग्री. आणि त्या केसमध्ये लिक्विडच्या मिनिस्कसचा फ्री सरफेसचा जो काही शेप असणार आहे तो शेप अशा प्रकारे कॉनकेव आपल्याला ऑब्झर्व करायला मिळतोय. या दुसऱ्या डायग्राम मध्ये मी ते दाखवलेलं आहे. केरोसिन एक्झाम्पल आहे. थर्ड आहे झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इन केस ऑफ लिक्विड विच डज नॉट विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड. असं लिक्विड की जे सॉलिडला पूर्णपणे वेट करते त्या लिक्विडच्या बाबतीत अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू 0 डिग्री असते आणि जो काही सरफेस असतो तो सरफेस उघड्या डोळ्याने आपल्याला प्लेन दिसतो. बट अंडर द मायक्रोस्कोप तो सरफेस तुम्ही बघितला हाय रिझॉल्विंग मायक्रोस्कोप, ज्याची रिझॉल्विंग पॉवर खूप जास्त आहे. अशा रिझॉल्विंग मायक्रोस्कोप मध्ये जर तुम्ही बघितलं तो सरफेस अशा प्रकारे उंचवलेला आपल्याला दिसेल नियर द एजेस और नियर द साइड्स ऑफ बिकर. बिकरच्या कडेला आपल्याला ते अशा प्रकारे उंचवलेला सरफेस दिसणार अंडर द हाय रिझॉल्विंग मायक्रोस्कोप. बट उघड्या डोळ्याने तो सरफेस आपल्याला प्लेन दिसतोय. आपण त्यामुळे मिनिस्कस कसं म्हणणार आहोत? प्लेन मिनिस्कस असं म्हणणार आहोत. आता हे मिनिस्कस का प्लेन असता, का कॉन्केव असता, का कॉन्व्हेक्स असता, त्यामागचं रिझन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जमलंच तर 2-2, 3-3 वेळेस बघा. जेणेकरून ही जी काही कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेली आहे ती कन्सेप्ट तुमच्या डोक्यात पूर्णपणे उतरेल, तुम्हाला ती कन्सेप्ट पूर्णपणे समजेल.